मित्रांनो, आज आपल्या ब्रिज कोर्सचा तिसरा दिवस. आज आपल्याला काही इंग्लिश मधील नवीन शब्दांची ओळख करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्नेहल तिच्या आई बरोबर आणि चिंटू ही त्याच्या आई बरोबर काय बोलत आहे ते पहा. काळजीपूर्वक पहा आणि लक्षपूर्वक ऐका. आई, I want to go out. It's raining. Do you still want to go? Yes, I want to play in the rain. You will get wet. Yes, but I want to enjoy the rain. Go ahead. I will finish my work and join you. I want to play in the rain too. May I go? Yes, Chintu, you may. Students, have you listened conversation of Snehal and her eye and also Chintu with his eye? Now you have to listen carefully and repeat after me. Okay? काळजीपूर्वक ऐका आणि माझ्या मागे म्हणा. Listen carefully and repeat after me. स्नेहल काय म्हणते? आई, I want to go out. आई काय म्हणते? It's raining. Do you still want to go? आता तुम्ही म्हणा. It's raining. Do you still want to go? आता स्नेहल काय म्हणते? Yes, आई, I want to play in the rain. म्हटले का? परत एकदा नीट ऐका. Yes, आई, I want to play in the rain. आई काय म्हणते? You will get wet. परत ऐका आणि म्हणा. You will get wet. आता स्नेहल काय म्हणते? Yes, आई, but I want to enjoy in the rain. पुन्हा एकदा ऐका. Yes, आई, but I want to enjoy in the rain. म्हटले सर्वजण. आता पुढचं सेंटेन्स ऐका. आई म्हणते, Go ahead. I will finish my work and join you. पुन्हा एकदा ऐका. Go ahead. I will finish my work and join you. सर्वांनी माझ्या मागे रिपीट केलं ना. आता छोटासा चिंटू आईला काय म्हणतो ते आपण पाहणार आहोत. चिंटू म्हणतो, आई, I want to play in the rain too. May I go? पुन्हा एकदा ऐका आणि माझ्या मागे म्हणा. आई, I want to play in the rain too. May I go? आई म्हणते, Yes, you may. म्हटले सर्वजण. Yes, you may. विद्यार्थी मित्रांनो, आता अशाच प्रकारच्या वाक्यांचा आपल्याला अजून सराव करायचा आहे. Want to म्हणजे इच्छा असणे. तर या शब्दाचा वापर करून आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि त्याचा सराव करायचा. तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि माझ्या मागे रिपीट करा. I want to go out. पुन्हा एकदा ऐका. I want to go out म्हणजे मला बाहेर जायचे आहे. आता तुम्ही म्हणा बरं. I want to go out. छान. Yes, you may म्हणजे हो, तू जाऊ शकतोस. Yes, you may. आता तुम्ही म्हणा. Yes, you may. आता पुढचं वाक्य आपण पाहूया. I want to play. I want to play. Yes, you may. व्हेरी गुड. आता पुढील वाक्य ऐका आणि माझ्या मागे म्हणा. I want to eat a mango. I want to eat a mango. Yes, you may. I want to read a book. I
want to read a book? Yes, you may. I want to play in the rain. I want to play in the rain. Yes, you may. तर आता हा आपला सराव झाला. आता जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, नीट ऐका. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू म्हणजे तुम्हाला काय करायची इच्छा आहे. तर तुम्ही काय उत्तर देणार? आय वॉन्ट टू प्ले, आय वॉन्ट टू रीड, आय वॉन्ट टू राईट. तुम्हाला जे काही करायची इच्छा आहे, जे करावंसं वाटतं ते तुम्ही सांगायचं आहे. तर प्रश्न विचारला जाईल व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. आय वॉन्ट टू वॉच टीव्ही. आय वॉन्ट टू वॉच टीव्ही म्हणजे मला टीव्ही पाहायचा आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो आय वॉन्ट टू रीड अ बुक. मला पुस्तक वाचायचे आहे. आय वॉन्ट टू रीड अ बुक. आय वॉन्ट टू लिसन टू म्युझिक म्हणजे मला म्युझिक ऐकायचे आहे. आपण असंही म्हणू शकतो आय वॉन्ट टू सी अ मूव्ही. आय वॉन्ट टू सी अ मूव्ही म्हणजे मला मूव्ही पाहायचा आहे किंवा पिक्चर पाहायचा आहे, चित्रपट पाहायचा आहे. आय वॉन्ट टू प्ले ऑन द ग्राउंड मला ग्राउंडवर खेळायचे आहे. आय वॉन्ट टू डान्स मला नृत्य करायचे आहे. आय वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग मला गाणे म्हणायचे आहे. आय वॉन्ट टू राईट अ लेटर. आय वॉन्ट टू राईट अ लेटर म्हणजे मला पत्र लिहायचे आहे. आय वॉन्ट टू ईट अ बनाना मला केळ खायचे आहे. आय वॉन्ट टू स्विम मला पोहायचे आहे. म्हणजे जे काही तुम्हाला करायचे असेल ते तुम्ही या पद्धतीने म्हणू शकता. आय वॉन्ट टू आणि त्यापुढे जे तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही जोडू शकता. तर या वाक्यांचा सराव करायचा आणि 4 रेघी वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये ही सर्व वाक्ये लिहून काढायची. आणि तुम्हाला अजून काय करायचे वाटते त्याबद्दल 3 वाक्ये तुम्ही वहीमध्ये स्वतःच्या मनाने लिहायची की तुम्हाला काय काय करावेसे वाटते. आय वॉन्ट टू कुक. आय वॉन्ट टू टेक अ बाथ. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. आय वॉन्ट टू ड्रिंक ज्यूस. आय वॉन्ट टू ड्रिंक टी. अशी भरपूर वाक्य तुम्ही तयार करू शकता आणि त्याचा सराव करू शकता. तर जास्तीत जास्त वाक्य तयार करून तुम्ही 4 रेघी वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढायचे आहेत आणि त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. तर इथे आपला दिवस 3रा इंग्लिशचा पूर्ण झाला आहे. ज्या क्षमता आपल्या अपूर्ण राहिल्या होत्या त्या आपण या पद्धतीने पूर्ण करून घेत आहोत. तर याचा जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न करा.